नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप या विषयाची प्रश्नपत्रिका जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती इंट्रोड्यूस करून देत आहे. मी प्राध्यापक एम.आर. जोशी, M.A. मेडसेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप या विषयाची सराव प्रश्नपत्रिका प्रॅक्टिस पेपर. सुरुवातीला दिलेली माहिती वाचून घ्या. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस. या ठिकाणी कोड दिलेला UI-21-2023. फॅकल्टीचं नाव आहे फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. या ठिकाणी एक्झामिनेशनचं नाव आहे B.Ed सेकंड इयर थर्ड सेमिस्टर एक्झामिनेशन CBCS पॅटर्न. मेन विषय एज्युकेशन. त्याच्यानंतर जो विषय आहे चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप त्या विषयाचं नाव आहे प्रॅक्टिस पेपर म्हणून इंट्रोड्यूस करून देत आहे. टाईम आहे 3 आवर्स आणि मॅक्झिमम मार्क्स या ठिकाणी जे आहेत ते 75-75. तर ही 75 मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे. याच्यामध्ये काही सूचना असतात त्या सुरुवातीला वाचा. नोट बी फर्स्ट, क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड, फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड, फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2. फोर्थ, ऑल क्वेश्चन्स कॅरी इक्वल मार्क्स. मराठी वर्षनमध्ये प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पर्यंत कोणतेही 2 सोडवा. आणि चौथी सूचना अशी आहे की सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. तर आता सराव प्रश्नपत्रिका म्हणून मी या ठिकाणी इंट्रोड्यूस करून देते, ॲज अ गेस्ट पेपर म्हणून नाही. तर ह्या सराव प्रश्नपत्रिकेचा उपयोग त्या ठिकाणी अभ्यासासाठी करा. प्रश्न सोडून पहा, प्रॅक्टिस होईल. पहिला प्रश्न जो आहे तो आहे शॉर्ट नोट्सचा. पहिला क्वेश्चन, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3. 15 मार्कासाठीचा असतो हा. त्याच्यामध्ये ए इमोशनल इंटेलिजन्स, बी कल्चरल डोमेन अँड चाइल्डहुड, सी आल्पोर्ट्स थेअरी ऑफ पर्सनॅलिटी, डी कॉग्निटिव्ह थेअरी ऑफ डेव्हलपमेंट आणि ई आहे कन्सेप्ट अँड मिनिंग ऑफ मल्टीकल्चरलिझम. तर मराठी वर्षनमध्ये असं आहे की थोडक्यात टिपा लिहा. कोणत्याही 3. ए आहे भावनिक बुद्धिमत्ता. त्याच्यानंतर दुसऱ्या पेजवर जाऊया. बी सांस्कृतिक क्षेत्र आणि बालपण, सी अल्पोर्टची व्यक्तिमत्व विषयक उपपत्ती, डी विकासाची बोधात्मक उपपत्ती. ॲक्च्युली ही पियाजेची आहे पण हिला विकासाची बोधात्मक उपपत्ती असे म्हटलं जातं. त्याच्यानंतर ई बहुसंस्कृतीवादाचा अर्थ आणि संकल्पना. तर ह्या टिपा आपल्याला साधारणपणे त्या ठिकाणी 3 लिहायच्यात आणि प्रत्येक टीप ही साधारणपणे 1.5 पेज लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा निबंध वजा प्रश्न, एसे टाईप क्वेश्चन. राईट द इम्पॅक्ट ऑफ मास मीडिया ऑन चाइल्डहुड अँड ग्रोइंग अप इन डिटेल. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. समूह संपर्क माध्यमांचा बाल्यावस्था आणि वाढत्या वयावरील परिणाम सविस्तर स्पष्ट करा. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे, डिस्कस इन डिटेल द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन डेव्हलपमेंट ऑफ पर्सनॅलिटी. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांची सविस्तरपणे चर्चा करा. चौथा प्रश्न असा आहे, व्हॉट आर द कॉजेस ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस, हाऊ विल यू टीच कन्सिडरिंग द इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस इन द क्लासरूम. 15 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे. व्यक्तिभेदाची कारणे कोणती, वर्गातील व्यक्तिभेद लक्षात घेऊन तुम्ही तुमचे अध्यापन कसे कराल. त्याच्यामध्ये दुसरा, तिसरा, चौथा यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर 5वा, 6वा, 7वा यापैकी कोणते 2 सोडवायचे आहेत. 5वा प्रश्न पाहूया. एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. वाढ आणि विकासाची तत्वे स्पष्ट करा. 6वा प्रश्न आहे, एक्सप्लेन द डेव्हलपमेंट ऑफ लर्नर इन ॲडोलसंट स्टेज. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. कुमारावस्थेतील अध्ययनार्थ्याचा होणारा विकास स्पष्ट करा. 7वा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ लर्निंग स्टाईल्स अँड इट्स इम्प्लिकेशन्स फॉर लर्निंग. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे, अध्ययन शैलीचे प्रकार आणि त्यांचा अध्ययनासाठी होणारा उपयोग स्पष्ट करा. तर 5वा, 6वा, 7वा यापैकी कोणते 2 सोडवायचे. असं काही नाही की पहिलाच प्रश्न आधी सोडला पाहिजे. तुम्हाला जो प्रश्न आधी येत असेल तो प्रश्न तुम्ही आधी सोडवा, त्याचा क्रमांक टाका, व्यवस्थित मुद्देसूद उत्तरे लिहा आणि टाईम मॅनेजमेंट त्या ठिकाणी फॉलो करा. 3 तासाचा वेळ असणार आहे. या 3 तासामध्ये
तुम्हाला हा पेपर पूर्णपणे व्यवस्थित लिहायचा आहे. 32 पानांची तुम्हाला उत्तरपत्रिका दिली जाईल आणि त्या उत्तरपत्रिकेवर तुम्हाला त्याच्यानंतर पुरवणी वगैरे काही भेटणार नाही. त्याच्यामध्येच तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे. तर अशा पद्धतीची ही म्हणजे प्रॅक्टिससाठी देण्यात आलेली प्रश्नपत्रिका आहे, सराव प्रश्नपत्रिका आहे. तर प्रॅक्टिस म्हणून याचा उपयोग करा. धन्यवाद. परीक्षेसाठी शुभेच्छा.